ई पीक पाहणी शेतकरी शेतामध्ये जाऊन खूप प्रयत्न करत आहे, पण ई पीक पाहणी त्या ठिकाणी होतच नाही. काही ठिकाणी म्हणते ॲपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपली ई पीक पाहणी त्या ठिकाणी होऊ शकत नाही म्हणतं. काही ठिकाणी असं गोल गोल चक्र सगळं फिरत आहे. तर काही ठिकाणी OTPच जात नाही मित्रांनो. असे वेगवेगळे ॲपमध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं आहे? ई पीक पाहणी शेतकऱ्यासाठी खरंच अनिवार्य आहे का? ह्याच बद्दल हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकाचं किंवा पशुधनाचं असेल किंवा काही ठिकाणी जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मित्रांनो. तर अशा परिस्थितीमध्ये देखील हे तर नुकसान झालं, पण शेतकऱ्यासमोर दुसरं एक संकटच उभारलेलं आहे मित्रांनो. ते म्हणजे ई पीक पाहणीचं. ई पीक पाहणी शेतकरी शेतामध्ये जाऊन खूप प्रयत्न करत आहे, पण ई पीक पाहणी त्या ठिकाणी होतच नाही. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आपलं मोबाईल मधलं जे ई पीक पाहणीचं जे ऍप्लिकेशन आहे ते जर व्यवस्थित चालत नसेल तर त्याला त्या ठिकाणी अनइन्स्टॉल करा मित्रांनो आणि पुन्हा ई पीक पाहणीचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या. डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस काय करायचं, आपल्याला 12-1 वाजताच्या दरम्यान घरीच असून आपल्याला त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर टाकून OTP जनरेट करून आपलं नवीन खातेदार सगळं त्या ठिकाणी आपलं खातेदाराचं नाव त्या ठिकाणी रजिस्टर करून घ्यायचं आहे मित्रांनो. म्हणजे जेणेकरून आपण ज्या वेळेस शेतामध्ये जाल त्यावेळेस हे प्रॉब्लेम म्हणजे रजिस्ट्रेशनचे त्या ठिकाणी येणार नाही. मग संपूर्ण संध्या रात्रीच्या वेळेस 12 ते किंवा ज्या वेळेस ऍप्लिकेशन चालत आहे त्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पहाटे 3 ते 5च्या दरम्यान शेतामध्ये जायचं आहे मित्रांनो. तर आता अशा परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी म्हणतील की आमच्या शेतामध्ये जाता येत नाही किंवा काही ठिकाणी इचुकड्याचं किंवा सापाचं देखील भीती असते. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चिखल सुद्धा आहे. त्याच्यामुळे अशा परिस्थितीत कुठल्याही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी गडबड करायची नाही. आपल्या भागातील पाऊस उघडल्यानंतर संपूर्ण त्या ठिकाणी उघाड झाल्यानंतर शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते चांगले झाल्यानंतर म्हणजे 4-5 दिवसानंतर आपल्याला त्या ठिकाणी भरपूर ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर पर्यंत आहे आणि त्याच्यानंतर देखील मित्रांनो शक्यतो ती तारीख वाढीव देखील आपल्याला मिळू शकते. त्याच्यामुळे कुठलीही घाई गडबड न करता ज्यावेळेस आपल्याला शेतामध्ये जाणं शक्य असेल म्हणजे 8-10 दिवसाच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पहाटे 3 ते 5च्या दरम्यान या वेळेमध्ये आपल्याला शेतामध्ये जायचं आहे. म्हणजे रात्री तुम्ही 12 ते 5च्या दरम्यान कधी जाऊ शकता, पण 12 ते 3च्या अगोदर थोडं जाणं अवघड असते. त्याच्यामुळं पहाटे 3 ते 5च्या दरम्यान आपल्याला शेतात जायचं आहे. तर पहाटे 3 ते 5च्या दरम्यान कशासाठी जायचं आहे, की या वेळेमध्ये थोडं ऍप्लिकेशन मित्रांनो थोडं व्यवस्थित चालत आहे. कारण का या वेळेमध्ये जास्त प्रमाणात शेतकरी जात नसल्यामुळे थोडं ऍप्लिकेशनवर लोड कमी असल्यामुळे यावेळेस ऍप्लिकेशन हे व्यवस्थित चालत आहे मित्रांनो. मग शेतामध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी 3 ते 5च्या दरम्यान गेल्यानंतर आपली ई पीक पाहणी त्या ठिकाणी होते काय बघून घ्यायचं आहे आणि झाली तर त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. मग ह्या वेळेमध्ये जरी तुमचं जर ई पीक पाहणी होत नसेल तर आपल्याला असंच 2 दिवस 3 दिवस गॅप करून हे प्रयत्न करत राहायचा मित्रांनो. 2-3 दिवस आपल्याला सकाळी पहाटे घरूनच बघायचं ऍप्लिकेशन चालत आहे का. ऍप्लिकेशन जर 3-4 वाजता जर चालत असेल तर त्यावेळेला आपल्याला लगेच शेतामध्ये जाऊन आपलं त्या ठिकाणी ई पीक पाहणी करून घ्यायचं आहे. मग आपल्याला जर अशा वेळेमध्ये जर होत नसेल 3 ते 5च्या दरम्यान पण ई पीक पाहणी होत नसेल तर आपल्याला पुन्हा 1-2 दिवस गॅप करून असं त्या ठिकाणी बघत राहायचं आहे. तरी देखील आपली जर ई पीक पाहणी बघून देखील म्हणजे गॅप करून थोड्या वेळा 1-2 दिवसानंतर बघून देखील जर होत नसेल, पुन्हा पुन्हा आपला 2-3 दिवस गॅप करून आपल्याला त्या ठिकाणी ई पीक पाहणी होते काय बघायचं आहे. शक्यतो आपल्याला या वेळेमध्ये 3 ते 5च्या दरम्यान जर आपण असं 1-2 दिवस गॅप करून जर जाऊन बघत असलं तर 100% त्या ठिकाणी मित्रांनो आपली ई पीक पाहणी होऊन जाईल. आता सध्या सरकारकडे देखील मोठ्या प्रमाणात ई पीक पाहणी ऍप बद्दल तक्रारी गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं सरकार देखील निश्चितपणाने या ऍपमध्ये काही सुधारणा करू शकते आणि 24 तासासाठी देखील ई पीक पाहणीचा ऍप नंतर मित्रांनो 1 सप्टेंबरच्या नंतरच्या काळामध्ये चालू शकतो. सध्या थोडं त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे, तर मग आपल्याला असंच त्या ठिकाणी ट्राय करायचं आहे. तर रात्रीच्या वेळेस आपल्याला ट्राय करून व्यवस्थितपणे टॉर्च वगैरे जाऊन त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. तर तेव्हा देखील जर चालत नसेल
तर आपल्याकडे मित्रांनो शेवटच्या तारखेपर्यंत आपल्याला प्रयत्न करायचा आहे. दुसरा आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही. शेवटची तारीख म्हणजे 15 सप्टेंबरच्या नंतर देखील जी वाढीव तारीख शक्यतो येणार आहे त्या तारखेपर्यंत आपल्याला ट्राय करायचं आहे. तर त्या वेळानंतर आपण जर वेळ बदलून जर ट्राय केलं, रात्रीच्या वेळेस जर थोडं ट्राय केलं, तर रात्रीच्या वेळेस म्हणजे 2-3 ते 5च्या दरम्यान करायचं. नाहीतर नंतर काय करायचं, रात्री म्हणजे 9च्या नंतर एक बघायचं. 8 ते जवळपास 11 पर्यंत देखील तुम्ही बघू शकता. 8 ते 11च्या दरम्यान देखील आपण त्या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. तर अशा वेळा बदलून म्हणजे ज्या वेळेस शेतकऱ्याचं थोडं लोडिंग कमी असते, अशा वेळामध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे. हे सांगणं म्हणजे थोडं कुठं म्हणजे चुकीचंच आहे. रात्रीच्या पद्धतीमध्ये पीक पाहणी करा म्हणणे किंवा रात्रीच्या वेळेस शेतकऱ्याला शेतामध्ये जावं लागणं. पण आपल्याकडं कुठलाही दुसरा पर्याय नाही मित्रांनो. जोपर्यंत ॲप्लिकेशनमध्ये दुरुस्ती होत नाही किंवा ॲप्लिकेशन चालत नाही, तोपर्यंत आपल्याला जर लवकर ही पीक पाहणी करून घ्यायचं असलं, तर सध्याच्या वेळेस हेच एक पर्याय आहे, की आपल्याला वेळा बदलून म्हणजे ज्यावेळेस लोड कमी राहते अशा वेळामध्ये जाऊनच आपल्याला ई पीक पाहणीसाठी ट्राय करायचं आहे. म्हणजे ऍप्लिकेशन तुमच्याकडून जर शेवटच्या तारखेपर्यंत जरी ई पीक पाहणी वेळा बदलून पण झाली नाही, तरी देखील आपल्याला घाबरून जायचं काही कारण नाही. त्याच्यानंतरचं जे आहे ते तलाठी स्तरावर जाणार आहे. म्हणजे तलाट्याला, तुमच्या कृषी सहाय्यकाला तुमची ई पीक पाहणी करणे हे अनिवार्यच आहे. त्यांना आपली ई पीक पाहणी त्या ठिकाणी करावी लागणार आहे. त्याच्यामुळं त्या आपल्या तलाठी, कृषी सहाय्यकाला भेटून त्यांना असं सांगून आपलं ई पीक पाहणी त्या ठिकाणी राहिलेली आहे बोलून त्याचे संपर्क साधून मित्रांनो आपल्याला करून